जगामध्ये बुद्धीचा जो बदल, जगताचा जो बात आणि वृत्तीचा विकास समाप्त, या अध्यात्माचा फल आहे किंवा सहा आहे. जिथं बुद्धीत विकार आहे, बुद्धी कोणाचं म्यूट पहा ना. म्यूट पहा बरं कोणाचं आहे. आपलं अध्यात्म आहे आणि त्या ठिकाणी म्यूट पहा कोणाचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या बुद्धीचा बदल होतो आणि मनाचा संकल्प थांबला जातो, अहंकार समूळ नाश पावतो आणि परमात्म्याचा अनुभव सतत येतो, जो अधिदेहाचा अनुभव असतो, जडाचा. नाम वृत्ती देहाला माझं म्हणणारा अहंकार अज्ञानाच्या सत्तेतून जेव्हा आपल्या हृदयात प्रवाहित असतो आणि त्या ठिकाणी संबंध देहाचा जिवंत असतो, ते मन बंधनात असत. पण जे मन बंधनाला तोडतं, अहंकाराला सोडतं, अध्यात्माला जोडतं, ते मन राम बनत. वाद नाही या गोष्टीत, याच्यात वादच नाही. पण एक सांगते तुम्हाला की अहंकार संपणं, ब्रह्मज्ञान येणं आणि रामाची स्थिती म्हणजे स्वरूप स्थिती भोगणं, ते वैभव आहे अंतःकरणाचं. तुम्ही हे भौतिक वैभवाला डिमांड देता आजकाल आणि द्यावंच लागतं व्यवहारामध्ये, वाद नाही. पण एक वैभव आमचा असा आहे की अध्यात्माचं, आपल्या जीवनाचं, आपल्या सार्थकतेचं ते वैभव श्रवणाचं आहे. हे भौतिक वैभव तुम्हाला काहीच काम येत नाही, पण हे वैभव तुम्हाला कधीच कमी पडू देत नाही, काहीच कवाच. म्हणून परमार्थाची शक्ती असावी, हृदयात भक्ती असावी, वेदांतातली मुक्ती असावी आणि संतांची संगती असावी, ग्रंथावर प्रीती असावी आणि आपली ओळख असावी, देहाची नाही, जगताची पण नाही. ओळख श्रीहरीची, नाम आत्मस्वरूपाची. त्यामध्ये अभिनत्व तयार होतं आणि अंतःकरणातल्या रामाचं दर्शन आतच होतं. वृत्तीला तिथं जाता येतं, भगवंताला पाहता येतं, आत्मस्वरूप होता येतं, मूळ स्वरूपाला जाणता येतं, राम बनता येतं. त्या अध्यात्माचं खातं. म्हणून आपली जी सिद्धी ज्ञानाची, निवृत्ती ज्ञानाची, प्रतीती पांडुरंगाची आवड आहे, त्या अभेद भक्तीची, तर मुक्ती सहज त्या श्री गुरुची भेटते. वाद नाही, याच्यामध्ये वादच नाही. म्हणून पंचकरणात काय शिकायचं, काय बोलले ते मेन पाया आपला आहे, देहरूप घराचा ते द्रष्टा, जे तू द्रष्टा ते तू आत्मा. इथून विषयाला आरंभ आहे. देहरूप घराचा जे तू द्रष्टा ते तू आत्मा, इथून विषयाला सुरुवात आहे. सिद्धांत इथून सुरू झाली. ते गोष्टी, मुगुट, पैसा, पुरलं काढलं ते तुम्हाला गोष्टी रूपाने इकडे आणायचं असतं, कारण तुम्ही इकडे येत नाही. तुम्हाला गोष्टी माष्टी आवडतात, तिथं मन लागतं तुमचं, वेदांतात नाही. प्रक्रिया गंध तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला दिसायला चौकड नाही, पण कुठं कुठं. की ज्या ठिकाणी बोधाचा वर्षाव येतो, वेदाचा आरसा समोर येतो आणि स्वतःच रूप पाहता येतं, ते आत्मरूप. तुम्हाला पहा वाटत नाही, रुजत नाही. ते ऐकायचं, बटन बंद करायचं आणि रुटीन चालू ठेवायची आपली. हे उचलला ग्रंथ, ते पालता केला, ते उलटा केला,
संपला, ठेवून दिला. अजून मग हेच करा. पण त्या ग्रंथाचा, ज्या संताचा जो ग्रंथ, त्याचा मनोगत म्हणजे वेदांत आहे. साष्टांग नमस्कार माऊली. त्या संताचं मग त्यांचं एकच असतं अवतार कार्य, की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हरीकडे जायचं मनानं, ह्या जडानं नाही, पायानं तर नाहीच नाही. ती तीर्थयात्रा धमाधम बसा बघत बसा, तो विषय सध्या आमचा नाही. कारण ब्रह्माकार प्राप्ती होण्यासाठी अध्यात्म संपत्ती, साधूची संगती आणि बोधाची हृदयामध्ये प्रतीती, बोध थांबावा इथं अंतःकरणात. संसार नाही, हे परिवार नाही, कळलं ना माती धोंडी काही. व्यवहार कडाकडावर सोडून द्यावा, तिथंच संपावा, तिथंच थांबावा. प्रत्येक व्यवहाराला शिवू नये, मन देहाकडे येऊ नये, अज्ञान किंचित राहू नये, पांडुरंगा बुद्धीतून हलू नये. त्याला म्हणतात ज्ञान सिद्धी. कळत नाही भाषा कशी कळत, कळते की नाही? कळतं माऊली. कधी बदलायचं मग? रोजचे पान उलटाचे ठेवून द्यायचे. आहे का भेद नाही? विकार संपला की नाही? बुद्धीने आकार टाकला की नाही? अविद्या चित्तातून हल्ली की नाही? रामाची ओळख झाली की नाही? देहाचा संबंध संपला की नाही? जगताची प्रतीती गेली की नाही? भगवंताची अनुभूती आली की नाही? स्वची ओळख झाली की नाही? संताची संगत भेटली की नाही? मी कोण मला कळालं की नाही? या उत्तर. त्याचा विचार करताय तुम्ही? नाही माऊली. जे रुटीन आहे तेच चुकत नाही बापाच्या बापाला. आणि पण जो मार्ग मिळाला ज्ञानानं, ह्या रुटीनने मिळाला. मान्य आहे मला, मी नाही कुठं म्हणतो. मात्र ज्या टप्प्यात आपण आहे, बोधात आपण आहोत, वेदाचं ज्ञान हृदयापर्यंत गेलं ते नाही, आत्मस्थिती सुरू झाली की नाही, देहस्थिती टाकले की नाही, अनुभवात मन आले की नाही, भवरत गेला की नाही, संतांचा आशीर्वाद झाला की नाही, आणि माझं स्वरूप मला कळलं की नाही, हे कुणी बघायचं? पान उलटून नाही माऊली. रुटीन चेक. एवढा अहंकार आहे, पण आत्मस्थिती नाही हे लक्षात ठेवायचं. वृत्तीचा वाद नाही, देहाचा संबंध टाकलाच नाही, व्यवहार बुद्धीतून गेलाच नाही, आणि मी कोण हे कळलंच नाही. हे अध्यात्म आहे. रटपाची भाषा नसती इथं, फक्त ओळख हरीची असते. सुखाची इथं अनुभूती असते, दुःखाचा नाश असतो, आत्मप्रभाचा प्रवेश असतो, आणि लखात ईश्वराचा स्पर्श असतो. जगद्भाव बंद असतो, दिसून मिथ्यात्व असतं. अस्तित्वतेचा आहे, विवर्तवाद आहे. सगळा तोच आहे, तो मीच आहे. हा अनुभव ज्याला आहे तो ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मयुक्त आहे. तो ह्या स्थितीत राहणं खरंय. ते कोण? अवैध भक्ती म्हणतात. वृत्तीचा संबंध ईश्वर झाला त्याला ज्ञान म्हणतात. पांडुरंग हृदयात प्रगटला त्याला मुक्ती म्हणतात. सक्ती बंद झाली त्याला श्रवण म्हणतात. मुक्ती हातात दिली त्याला गुरु म्हणतात. मी कोण कळाला त्याला श्रवणाचा वैभव म्हणतात. देहाचा बात केला रूपाचा साक्षात्कार झाला त्याला महावाक्य म्हणतात. चांगला म्हणतात थांबतो आम्ही जरा इंटरव्ह्यू असं तर कळलं माती त्याला बोला. मी कोण कळालं हे श्रवणाचं वैभव म्हणतात.
चला बाकी बोला. एक बोलले नाही मी, भरपूर बोलले. झोपले का? नाही माऊली, सगळं आलं नाही, 2-4 ओळीच आल्यात. बघा काय काय आलं, अंगात आलं, काय आलं, बोला. मी कोण आहे? अभेद भक्ती. अभेद भक्ती म्हणतात त्याला. वृत्तीचा संबंध ईश्वराशी झाला त्याला ज्ञान म्हणतात. सक्ती बंद झाली, ते गेलं वहिनी माऊली, ते गेलं. आणि मी कोण कळाले त्याला श्री हे श्रवणाचं वैभव म्हणतात. देहाचा बाद झाला, स्वरूपाची ओळख झाली. नाही माऊली. थांबा, खिचडी करू नका, आमचं चाललंय. भाभी जिंतूर सद्गुरूनाथ बोलले आणि शिष्य प्रश्न केला, सद्गुरूने उत्तर दिलं की जे देहरूप घराचा द्रष्टा, हे देहरूप घर का म्हणले? तर माझं वाटतं हे घर माझं नाही, बी आपण डबल गेम खेळतो. घर बी माझं, देह बी माझं, सगळं माझं आहे की नाही? सगळं माझं. हो माऊली. हो माऊली. माझं नसतं, ते अहंकार असतं. सगळं मी, सगळ्यात मी, हे ज्ञान असतं. सगळं आम्ही, सगळ्यात मी, ह्याला म्हणतात ऐश्वर्य योग. माझा अभ्यास आला ना अध्यायाचा सध्या, की त्यामध्ये सांगितलं की मी कसा आहे, मी कोण आहे. जगत मी केलं, ठीक आहे. माझ्यापासून उत्पत्ती भूताची, ठीक आहे. पण भूत मी नाही. या खुणा चुकवणी ती माऊलीची भाषा. भूत मज माझी असे, भूता माझी नसे. ऐश्वर्य योग आहे नवद्याचा. माझ्यापासूनच भूताची उत्पत्ती आहे. हा, पण मी जेव्हा माझ्यापासून उत्पत्ती आहे, पाण्यापासून लाट आहे, लाट म्हणजे पाणी आहे. माझ्यापासून विश्व आहे, विश्व म्हणजेच मी आहे. कुठे विश्व आहे, कुठे लाट, कुठे आहे? जर पाणी दिसलं तर लाट नाही, तर मी कळालो जगत नाही. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. ऐश्वर्य योग हा मी नवा सुरू केलाय. आपण काहीतरी एका अध्यायाचं चिंतन करा 4 महिने. मला नववा फार आवडतो, भयानक आवडतो. 9वा अध्याय, 7वा, 9वा आणि 8वा, 3 वाचन चालू आहेत माझे. तर ज्ञान विज्ञान अज्ञान 7वा आहे. आणि किम धर्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्तम वैधवम किम उच्यते. या श्लोकाचं चिंतन आहे सध्या 8व्याचं. आणि 7व्याचं ज्ञान अज्ञान विज्ञान आणि 9व्याचं ऐश्वर्य योग. ह्या 3वर आली मी सध्या. 7, 8, 9. प्रत्येकाने कशाचा अभ्यास करायचा ते सांगायचं आणि 4 महिन्यानंतर मला बोलायचं, मी विचारायचं. हो माऊली. अवघड आहे. हो माऊली. कळेल तुम्हाला, कळत नाही असं नाही. पण एकच सांगायचं आवर्जून की रुटीन चेकअप बंद करा आणि अध्यात्म सुरू करा. ते रुटीनची पानं उलटायचे जरा कमी करा आणि हे रेकॉर्डिंग ऐकणं, शिकणं, बोलणं, आपल्यात डिफरन्स बघणं हे सुरू करा. कळतं ना माझी भाषा? हो माऊली, नाही कळते. होत आहे. हो, काय मनात पिसा असतं त्या उलटायचे पानं. अरे बापरे, बिलकुल नाही. आपण कोणत्या टप्प्यात आहे? श्रवणाच्या, अध्यात्म चिंतनाच्या, भगवंताच्या मिलनाच्या, जगताच्या बादाच्या आणि आपल्या आत्मस्थितीच्या. आपण ह्या स्थितीत आहे. मग तेच बघा ना. भान तोडायचं नाही. जुना नवीन घेता येत नाही, या अवकाश बी नाही. चलू दे. आपण काय ऐकतो, काय शिकायलो, काय म्हणले विषय, काय बोलले, काय म्हणले देहरूप द्रष्टा कोण आहे याचं कोण चिंतन करते का? आता तर श्रावण बेला सुरू झालं. शिवाची भक्ती, शिव कोण आहे करू नका असं नाही. पण शिवाचं मिलन बुद्धीनं होत आहे. त्याचं नाम वाणीमध्ये येत आहे. त्याची पूजा हृदयातून होती, त्याची प्राप्ती बोधातून होती.
साष्टांग माऊली. कळालं का शिव? हो नाही. माऊली. हो माऊली. त्या शिवाला ओळखायचं तर इकडे यावं लागतं, त्याला जाण्याचं तर श्रवणात राहावं लागतं, त्याच्या प्राप्तीसाठी संतांच्या चरणावर यावं लागतं आणि जीवनमुक्ती भोगण्यासाठी अवरात्र झिजावं लागतं. जसं तुम्ही संसारात झिजतात, ज्याला उठल्यापासून झोपूस तर झिजता की नाही? हो माऊली. संसारात झिजतात, दुःखात भिजतात, अंगारात नाचतात. तसं इथं करा. हो माऊली. पटत नसेल कान बंद करा. खरं बोलले. संसारात झिजतात, दुःखात भिजतात, अंगारात नाचतात, पाण्यात उलटतात. आपला विषय खरंच आहे ताई, खरंच. आम्ही भान स्वतःला शाळा समजायची तेवढी छान. काय तो काय सांगितलंय? भगवंत कसा आहे? कुठे आहे? माझं कुठपर्यंत अवसान आहे? कर्मातून निघाले की नाही? कर्म झाला की नाही? उपासना आली की नाही? प्रत्येक बाजूला गेली की नाही? विकार संपला की नाही? बुद्धीने आकार टाकला की नाही? सर्वस्थिती आली की नाही? जगत भाव संपला की नाही? मी वावरून मुक्त झाले की नाही? प्रत्येक ध्यान सोडले की नाही? माझ्या स्वरूपात आले की नाही? मी निरावरण झाले की नाही? वृत्ती विरत राहते की नाही? शब्दाला सोडता येते की नाही? अनुभवाला टाकता येते की नाही? वेदाला जाणता येते की नाही? मी कोण कळते की नाही? त्याला म्हणते श्रवण. इथे शेणाचं श्रवण आणि म्हणतात श्रवण. सर्व शेणानं घर बुद्धी काहीच करते ना. अवघडे. मला माहिती हे सण आले की असं होतं बायका वेळच नसते, म्हणून मी ते दुपारचा 4चा क्वार्टर टाळला. मला माहिती काय काम होतं. सध्या म्हणलं तिकडे हे लोकांना काही. चला आता आपण आपल्या विषयावर येऊ. एक मिनिट. आपला विषय कुठं आहे? मी माझं पंचकरण तिथं होता, ते इथलंय माझं तिथं. एक मिनिट. देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह व घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन. तो टॉपिक चालला. काही नका, पात्र बसू नका. मला नंबर 5 नंबर कळणार. माऊली आमचं नवीन आहे पुस्तक. नवीन पुस्तकाचं 79 पान आहे. ओके. जुनं कोणाकडे बघा बरं. जुनं कोणाकडे आहे का? 66 आहे माऊली. 66 आहे माऊली. 5 नंबर. इतक्या सांगायला काय झालं? सांगा, पटकीने सांगत जावा ना ताई. बघा ना. चला ऐका. चला, डोळा, नाक, कान, तोंड इत्यादी इंद्रिय आपल्या खिडक्या आहेत. घरावर गवत उगवते. झालं माऊली, हे झालं. हे हो, 65 बघू लागले. 66 आहे. चला ऐका. शिष्यापर्यंत आपण आलं. सांगितलं विचार केला असता हा देहच मी नाही असे सिद्ध होते. तिथे खिडक्या, गवत हे सगळं रूप केलं, खपरे आहे, चप्पल, हाडाचे सापळे हे सगळं रूप केलं ते मी नाही. जे जाणले असता देहातील अहंता नष्ट होते. हा देह मी नाही. शिष्य म्हणतो, गुरु महाराज आपण सांगितलेल्या रीतीने विचार केला असता हा देहच मी नाही असे सिद्ध होते व ते जाणले असता देहातील अहंता नष्ट होते. तरी पण देह माझा इथपर्यंत आलता. आपण देह माझा, अहंता गेली पण ममता राहिली. देह माझा वाटतो, देह मी नाही. कळालं? अहंता पण गेल्यासारखी वाटायली पण देह माझा आहे, देह मी नाही. अहंता नष्ट होती, ठीक आहे, पण देह माझा वाटतो याची वाट काय? देह मी नाही, देह माझा वाटतो. या ठिकाणी देह मी नाही, देह माझा नाही. एका प्रश्नाचं उत्तर दिलं. आता देह मी वाटतं, माझा वाटतो. देह मी नाही हे झालं नष्ट. पण देह माझा वाटतो तरी पण देह माझा आहे असे समजणे की मी ममता ती राहतेच. हे आपल्या वरील दृष्टांतावरून खरे ठरू पाहतेच. कसे ते सांगतो. घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे हे खरे. घटास पाहणारा जो मी, एक मिनिट, तो घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे हे खरे. घटास पाहणारा घट मी नाही.
पण घट माझा आहे असं म्हणतोच की घट पाहणारा घटाहून भिन्न नाही, ठीक आहे. पण घट माझा वाटतो ना, ह्याची वाट काय आहे? घटाला पाहणारा घटाहून भिन्न नाही, भिन्न आहे, ठीक आहे. घट मी नाही, पण घट माझा वाटतो ना. कळालं? हो माऊली. देह मी नाही, हम्म. देह हो मी माऊली, नाही, हो माऊली. पण देह माझा वाटतो ना. का वाटतो मग? सूक्ष्म विचार आहे, ज्याला बुद्धी असेल त्याला कळत. ज्याला बुद्धीचा अंश कमी आहे त्यानं अभ्यास करावा. गरज बी नाही तुम्हाला लोकांना. रुटीन चेकअप रोज आहे तुमचं, करू द्या. चला, घट माझा आहे म्हणतोस हे खरे. आपण घेतलेल्या घराच्या दृष्टांतावरून विचार करूया. घरात राहणारा मी घर नाही हे खरे. घरात राहणारा मी घर नाही, घरात भिन्न नाही इथपर्यंत कळालं. पण घर माझं आहे तर मी अवश्य म्हणतो घर माझं म्हणतोस ना, घरातून भिन्न आहे मी, ठीक आहे. पण घर माझं म्हणतोस की आम्ही, त्याच काय वाटेल? मग याच न्यायाने देहाचा द्रष्टा जो मी, तो देहच नव्हे पण देह माझा आहे असे मी हटकून म्हणत नसतो. देह मी नाही, तसं घर मी नाही, घरात भिन्न नाही, तसं मी देहात भिन्न नाही, पण देह माझा वाटतो याची वाट काय असे. आणि ते असे म्हटले म्हणजे त्यात ममत्व जर स्पष्ट व्यक्त होते, कारण घर देह मी माझा आहे, ममत्व स्पष्ट झालं ज्या विचाराने. मग ममत्व जर स्पष्ट व्यक्त होते, ते ममत्व ज्या विचाराने निवृत्त होईल ते कृपा करून सांगावे. बघा ते शिष्य, कळला का शिष्य? हो माऊली. हो माऊली. हा, देहरूप घटाचा द्रष्टा मी आहे. मी घराहून भिन्न आहे, ठीक आहे. मी घर म्हणतो, पण आता घराहून मी भिन्न आहे, तसं देहाहून मी भिन्न आहे. अहम गेला, पण माझं वाटतं ना ते घर देह. मी गेला पण माझं कुठे गेलं? अहम अध्यास गेला, मम अध्यास गेला रे. दोन अध्यास आहेत वेदांतामध्ये, अहम अध्यास, मम अध्यास. दोघांच्या निवृत्तीनंतर स्वरूपाचं आपल्याला संबंधी होऊन तो मी आहे असा निश्चय होतो आणि ब्रह्मपदावर बुद्धी जाते आणि वृत्त्या मावळतात. दोन्ही अहम आणि ममचा वृत्त्या मावळून मोक्ष स्थिती प्रगट होते. ही वेदांताची स्थिती असते. हे जीवन मुक्तीचं स्वारस्य असतं. संतांच्या कृपेचा प्रसाद असतो. ते आत्मचिंतनाचं स्वारस्य उघड होतं आणि भगवंताचं आणि बुद्धीचं ऐक्य होतं. हे जीवनमुक्तीचं खातं असतं. त्यामध्ये ईश्वराचा स्पर्श जाणवला जातो, देहाचा संबंध बंद होतो, आत्मराम प्रगट होतो, तो मी आहे असा अनुभव येतो. नंतरचा व्यवहार खोटा ठरतो, मिथ्या होतो आणि आविष्कार ज्ञानात सतत राहतो. जगत भाव बंद होतो, आत्मभाव चालू होतो, तो वेदांती सिद्धांती बनतो, ब्रह्मवेत्ता होतो. तो आपल्या महिमेत राहतो, तो देहात कधीच नसतो. देहान भिन्न स्वरूपमय असतो, कारण तो व्यापक बनून परिच्छिन्न नसतो. व्यापकामध्ये बुद्धीचा प्रवेश असतो. म्हणून आता विश्वात्मके देवे, तो विश्वाचा देव बनलेला असतो, आत्मदेव झालेला असतो. तो ज्ञानमय असतो, अज्ञानमय असतो. उद्धार, जिथे उद्धार होतो जीवाचा, ते ती भाषा आहे माझी नाही बर का. हो माऊली. माझ्या त्या गुरु संताची आहे. माऊलीत महाग, गुरुजीत महाग. आपलं काय सांगा? काय नाही आपलं. काय आपलं सत्ताच नाही तर आपण धरतो. आपण देहच नाही तर आपण देह म्हणतो. आपण विकारातच राहतो. निर्विकार कुठं होतो आपण? कसलाही व्यवहार झाला तर विकार होच होणे. काही दिसलं तर खरं वाटूच नाही आणि देहाचा संबंध होच नाही. नाही असं कधी तपासतो का आपल्याला आपण? नाही माऊली. तपासतो का? नाही माऊली. काय मग तुमच्या परमात्म्याला काय काय तुमची स्थिती रोज बदल आहे? नाही माऊली. नाही माऊली, बदलच नाही. त्याच्यामुळे पंचकर्णामध्ये मजबूत राहा. ते पंचकर्ण आलं, चातुर्मास सुरू झाला, बाया झाल्या येडा भोळ्या सुरू झालं त्यांचं पण 4 महिने. अवघड आहे आमच्या लोकांत. तुम्हाला काही होत नाही हो.
तुम्हाला काही तुमचं काही बघडत नाही. तुमचं रुटीनचे फक्त रोज असतं तुमचं. रोज पाणी उलटायचे ठेवायचे, टंगटांग करायचं, चला नित्यकर्म आहे. दुसरा कुछ भी नाही. हो माऊली. करावं तर लागतं. बेल हा नैमित्तिक आहे, पूजा नित्य आहे. तिसरं काय काय तिसरा कुछ भी नाही. समज भी नाही आता. कसं असतं बेटा, ज्ञानामध्ये प्रवेश होणं, सत्संगाचं फल भोगणं, वेदांतामध्ये राहणं आणि बैठक मजबूत होणं, मोक्षाची बैठक गडी बसवणं. तसं किट मध्ये साडी घालत नाही. किट ताई मागचं सांगू. कोण बोलताय? मागचा सरिता आहे, सरिता. तुमचं लांब असतं, लॉंग लांब असतं तुमचं. ते जी 2 दिवसानं पिकती, पण जी कच्ची असती, पडायला आली नाही ती नासल, ती पिकत नाही. नाचणं आणि पिकणं कळतं की नाही? हो माऊली. हो माऊली. परिपक्व दशा अशी पाडायला आलेली पीक हे पपई किंवा कैरी तर तोडली ते नासत नाही. तसं अधिकारिक अंतःकरण नासत नाही, परिपक्व होत. त्याला संसाराचं पिस आहे ते नासत. साष्टांग दंड होते. अधोगती करायची का आपल्याला भगवंताकडे जायचं जास्त ठरवायचं. आपली स्थिती बदलणं आणि आपण नम्र होणं, शीतल बनणं आणि आपल्या महिमेत राहणं, सर्व स्थिती भोगणं, देहभाव टाकणं, विकाराला संपवणं, आकाराचा वाद करणं, सर्व साक्षात्कार करणं, संताचं बोध हृदयानं धरणं आणि मी कोण हे अंतःकरणात अनुभवणं, त्याला ज्ञानी म्हणतात. सांगा आता बदल बी होईना, संसार बी सोडता येईना, अहंकार मातीत जाईना, आणि हिचं काही संपन्न पहिल्याचं वागलं वाग माय जन्मली कशाला शेवट पण तेच का, मरुस तर तेच का त्रागा. माऊली, अधिकारयुक्त अंतःकरण नासत नाही, पण संस्कारातलं अंतःकरण नासतं. आपण भगवंताकडे जायचं का नाही, आपण जायचं का नाही, आणि त्यासाठी नम्र व्हावं लागतं, स्वरूप स्थिती भोगावी लागते, देहभाव टाकावा लागतो, स्वरूप साक्षात्कार व्हावा लागतो अंतःकरणामध्ये, आणि तेव्हा मी कोण भोगलं पाहिजे तो ज्ञानी महात्मा असतो. अवस्था बदला ना काय प्रीती. काहीतरी बदला. शीतल मऊ मृदू व्हा. पाणी कठोर, तोंड कठोर, शब्द कठोर, स्वभाव कठोर. हातात काय तुझ्या एवढं करून दगडाला दगड. अरे राम, कमाल आहे. मी सांगू माऊली 4 ओळी आता. अधिकारयुक्त अंतःकरण नास. पण घर माझं वाटतं ना, माझा अहम गेला पण ममत्व राहिले ना. मग ते मोह घालण्यासाठी काय करावा हा आपला विषय टिपिकल चालू आजचा. कळालं? हो माऊली. चला आता ऐका. तो ममत्व तर स्पष्ट व्यक्तच होते. ते ममत्व ज्या विचाराने निवृत्त होईल ते कृपा करून सांगावा. आता हे सगळ्यासाठी महत्वाचा टप्पा आहे. ममत्व, देहत्व आणि ब्रह्मत्व. सांगा ती. ममत्व, देहत्व आणि ब्रह्मत्व. बोला अजून एक जण. ममत्व, देहत्व आणि ब्रह्मत्व. देहत्व आणि ब्रह्मत्व. देहत्व, ब्रह्मत्व. ऐका आता थांबा. बोलले बाबा नवीन बायका. हे अर्चना बोलली पारस्वार, कस काय बोलली बाई. आणि ब्रह्मत्व. जेव्हा ब्रह्मत्व प्रगटत तर ममत्व नष्ट होत, अहम संपून जात, मन विलय पावत आणि तिथं मन ईश्वरामध्ये समाविष्ट होत. ते ज्ञानाचं वैभव हृदयात येत. तो ब्रह्मविद्या. तो ब्रह्मविद्या जर ममत्व सोडून देतो तर ममत्व त्या भगवंतावर करतो आणि सद्गुरूवर.
बोधावर आणि वेदावर ममत्व पहिले, मग व्यवहारावर. कळालं का ममत्व? हो माऊली. पहिले ममत्व, सद्गुरु, नंतर ईश्वर, नंतर ग्रंथ, मग मग भगवंत. आहे का समज मी? हो माऊली. आता गुरु महाराज म्हणतात, बा शिष्य, तू देह नव्हेस हे जितके खरे आहे, तितका देह तुझा नव्हे हे पण खरं आहे. तू देह नाही जितकं खरे, तेवढा देह तुझा नाही हे पण खरा. तर तू कोण तुला कळत नाही हे तुला सांगतो आता. कारण देह आहे, पंचमहाभूताचा आहे, असूनही तो आपलाच आहे असे जो म्हणतोस. देह आहे, पंचमहाभूताचा आहे, आणि तो पंचमहाभूताचा असून बी तो आपलाच आहे असे जो म्हणतोस, ते केवळ अज्ञानाने. जरी घट पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस. घट कुणाचा आहे? पृथ्वीचा. कुणाचा घट आहे? माती. पृथ्वी म्हणजे माती. घट कुणाचा आहे? पृथ्वीचा. आपण म्हणतो आपला. हो माऊली. माझा. तुझा घट आहे का? घट पृथ्वीचा माझा वाटतो, देह पंचभूताचा माझा वाटतो. ही तुझी खरी अवस्था आहे. किती शब्दाने पुढे नेले. हो माऊली. नेले की नाही? हो माऊली. हा. देह घट पंचभूताचा आहे माझा वाटतो. मग देह पंचभूताचा वाटावा का माझा वाटावा? पंचमहाभूताचा. कसं वाटा? पंचभूतांचा वाटतो वाटावा. का? नाही वाटत. वाटतो का? नाही वाटत का माऊली. बरं? तुमचा ममत्व पहित मोह आहे. मोह कधी मरतो? ब्रह्मबोधानं. आवरण कधी जातं? महावाक्यानं. मी कोण कळतं? गुरुच्या बोधानं. आणि देहाचा बाध होतो ब्रह्मज्ञानानं. लक्षात ठेवायचं. टिपिकल कोटी कोटी दंडवट माई, हृदय हलवाले हालाले ओ माई. कोटी कोटी दंडवट. काहीतरी पुण्य असते बेटा हे ऐकायला मिळते तुम्हाला. एका जन्माचं नसतं, कोटी जन्माचं. प्रमाण शेकडो पण कोट्यान कोटी. तेव्हा होती हरिप्रियाची गाठी. हो माऊली. उत्तर आहे. ओ माई, ओ माई, कोटी कोटी दंडवट माई. आता ऐका. बोलायला येत नाही माई, पण शब्दांना शब्द सांगायला झोंबालाय माई, हृदयाला सोडतोय. ताकदच आहे तशी वेदाची. ते तुम्हाला बाजूला करतच देहातून. वृत्ती देहाला सोडतेच एका क्षणात. जर तुमचा अधिकार उच्च झाला, मोह बंद केला, संतांच्या संगतीत आलात आणि श्रवण आत गेलं, तर तुम्ही ब्रह्मच आहेत. त्याच्याशिवाय कोणी नाही. माई तुमच्या वाणीत बी तेवढी ताकद आहे माई. आम्ही मोप कीर्तनकार प्रवचनकाराच्या समोर बसलो की किती बी, पण तुमच्या वाणीत ताकद आगळी निगळीच आहे माई. म्हणून आम्हाला ती ही मोहमायातून काढू लागलात तुम्ही. कोटी कोटी दंडवत माई. ते परंपरा असते बेटा, आमचं काही नसतं. ती जी परंपरा आहे गुरुजीची इथपर्यंत येऊन टेकली चालू होती. ते भगवंत बंद होऊ देत नसतं, हे कळावं. पुन्हा संप्रदाय, वारकरी संप्रदाय अखिल हिंदू धर्माचा विश्वास आहे. हा अखिल विश्व हा वारकरी संप्रदाय आपला, आणि त्या ठिकाणी तो चालवणार आहे. तिथं आपलं सत्य आहे माई. हो हो, हे सत्य आहे माई. मग आपलं तो आहे. माणूस ते घमेडमीन का बिनकामाची रांगोळ काढते. मी काढली आणि मी गेले मी आले. तू कोण कळ जाते जात बेलन तू येत बी नाही. काय म्हणणे आता? काय अनुभव आहे आमचा? कोटी कोटी दंडवत माई. आता ठीक आहे. आता पुढे विषय सुंदर आहे का? पंचभूताचा देह आहे, पंचमहाभूताचा असे असूनही तो आपलाच आहे असे जर तू म्हणतोस ना, ते केवळ अज्ञानाने म्हणतोस माझा देह. जरी घट पृथ्वीचा आहे तर तो आपलाच आहे असं म्हणतोस वाटतो. पण किंवा घर हे दगड लाकूड चुना इत्यादिकाचे असून तू भ्रमाने तो आपलेच घर म्हणतो. घर हे दगड लाकूड चुन्ना आहे. त्या काळात सांगते सिमेंट नाही घेतलं, इथं चुन्ना घेतला. चुन्ना कधी ना भाज्या. हो माऊली. सिमेंटचा काळ नव्हता. हे तुमच्याकडे जंगले सिमेंटचे 15, 25, 25, 30, 40 मजली सिमेंटच.
थांबलं पाहिजे कुठतरी. आता ऐका, घर हे दगड लाकूड चुना इत्यादीचे असून तू भ्रमाने ते आपलेच आहे असे म्हणतोस. लाकूड म्हणले घराला. तुमच्यापाशी फर्निचर आले, माळवत गेले, लाकड आले तुमच्यापाशी, आलेत की नाही? हो माऊली, हो आले ना माऊली. पण त्याचं पीठ होते, त्या लाकडाचं पीठ करते पुन्हा किडा. किडा. तिथं काय करायचं? पेस्ट कंट्रोल. हो माऊली. मग त्या घराला लाकडाला खायला किडा, पेस्ट कंट्रोल करायचं. ती बुद्धी, अज्ञान बुद्धीला खायला तर कोणतं कंट्रोल? सद्गुरूचं, संताचं. हा फिरायला लागला. 2-4 लाखाचं गेलं आमचं, 10 लाखाचं फर्निचर आहे. त्याला किडा लागला, पीठ व्हायला. पीठ याचं बी पीठ व्हायला तुझ्या घरात, या मधल्या हाडाचं, याचं बिल्डिंगच्या मधल्या. त्याचं कसं कर, ते कसं दुरुस्त करणार? हे तर होत नसतं ते दुरुस्त. तिथे लागतं पेस्ट कंट्रोल. याच नाही, याचा मन काढाल दिला का दिलाच अगोदर फिट करणं. म्हणून लक्षात ठेव, ते घर नीट होईल दगडाचं, पण हे नाही. होईल की नाही? हो माऊली. चला, हे घर दगड लाकूड चुना इत्यादीचे असून तू भ्रमाने ते आपलेच आहे असं म्हणतोस. तद्वत हाडे, मांस, त्वचा, शिरा, नाडी, रक्त. हाडे जसं घर, त्या घराला कोण आहे? लाकूड, चुना, दगड आणि विटा. तसे ह्या घराला हाडे, मांस, रक्त, मज्जा, त्वचा, शिरा, रक्त. कळलं त्या घराचं पार्ट? हो माऊली. कळत नाही. ते पण घर आहे आणि हे पण घर आहे. त्या घराला दगड, चुना, विटा, माती आहे. आणि ह्या घरामध्ये हाड, मांस, रक्त, नाडी, त्वचा. मग तू त्वचा आहेस का, नाडी का, हाड का? कोण कोण आहे तू? कोण कोण आहे? सगळं मिळून आहे माऊली. कसं केले बघा ना. तू हाड आहेस का? नाही. हाड पृथ्वीच आहे. मांस जलास आहे, रक्त जलास आहे, डोळे तेजास आहे, वायू प्राण, हवा वायू, प्राण हा वायूचा. नाड्या तेजास आहेत, डोळे तेजाचे आहेत, केस तेजाचे आहेत. तुझं काय? काय तुझं? काहीच नाही माऊली. काहीच नाही. काहीच नाही. का माझं वाटते मनात, म्हणून ज्ञान कमी आहे, अधिकार शून्य, अज्ञान घट्ट आहे, म्हणून ते माझं वाटतं. हो माऊली. ते कळलं काही नाही. नंतर रुटीन जरा बंद, थांबवा, इकडे या. जेव्हा ज्ञानात प्रवेश करते तर त्याला दुसरं काय लागत नाही. एक नाम केशवा. पटपट रुटीन आवरायचं आणि इकडे बसायचं. त्याला टाइम द्यायचा. ह्याला टाइमच नाही तर मला. रोजच काय पागल दुनिया निघाली. अरे कर्मातून उपासनेकडे आला, उपासनेतून तुला श्रवण आलं, श्रवणातून पुन्हा रिटर्न खाली. तेच. आणि प्रगती बोधाची कशी होईल? अनुभव कसा येईल? जगताचा वाद कोण करेल? मी कोण कधी कळेल? आवरण कसं निघाल? मन आत कधी जाईल? वृत्ती भगवंताला कधी पाहिजे? हे माहित नाही. रोजचा धपाटाच्या धपाटाचा, रपाटाच्या रपाटा, व्हाय 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 व्हाय. अरे राम राम राम. माई घराला कीड लागला, व्यवहार हा करावाच लागतो, मान्य आम्हाला. कुठल्या की दैनंदिनचर्या, आपलं जगणं, आपला श्वास आहे तर सगळं काही लागतं. पण आपला जर अधिकार श्रवणानं जर उंच झाला, हरीपाशी आपलं मन गेलं, तर आपला संभाळ तो करतो, त्याच्यावर डिपेंड राहायचं आपण. त्याला हाक मारायची, बाकी कोणालाच नाही. तो तुमचा वाली आहे, तो तुमचा दाता आहे, तो तुमच्या सोबत आहे. तर त्याला तुमचं मनोगत कळतंय, म्हणून मन तिकडे वळवावं
आणि बोधात थांबावं, देहात नाही. हो माऊली. हम्म. किती छान, किती सुंदर सांगितलं. मग एका गोष्ट झाल्या, तो तुझा वाली होतो, तो त्याला त्याची काळजी असते, तरच येत आहे. खूप अगदी त्याच्या शोधात आहे, तो तुम्हाला आवडतो, ते त्यांना बी तुम्ही आवडता. जसं भक्त पाऊल टाकतो तसं पांडुरंग धावून येतो, तसं ज्ञानामध्ये तो प्रगट होतो, बुद्धी आत जाती, फक्त भाषा वेगळी. तोच आहे जीव आणि शिव. खूप काय सांगा वाटतं, पण वेळ नसतो. संपली मीटिंग, थांबावं लागते आता. संपली काही मीटिंग हो माऊली. आहे अजून? होत आहे, पण संप वाटत नाही ना ताई अजून आम्हाला. अवघड आहे. किती सुंदर विषय आहे. जागवा, चिंतनात राहा. एक एक शब्द अमृत अनमोल आहे. आपल्याला राम म्हणजे की सीता कळते, रामाला ते रावण बी कळतो. इथे एक शब्द कळले की बाकीच काही कळत नाही. असं का होतं? अभ्यास कमी पडतो ताई. पण ते खरं नाहीये, ते सतत नाहीये. राम आले आणि गेले, पण ते स्वरूप गेलं नाही, ते राम आहे. आले राम, हृदयात पण आत्मा राम, कणाकणात पण राम. मग आमचं मन काय नाही राम? बोलो. बाकीचे विषय असतात ना माऊली आम्हाला. कणात राम, मनात राम, जग म्हणजे राम, पण मी का नाही राम? हो माऊली. साष्टांग दंडवत माई. बापरे, काय मोठा प्रश्न आहे. कधी विचारच केला नाही मी. राम आहे आणि मी पण राम आहे. 3 ठिकाणचे राम सांगितले. उद्या याचा विस्तार. जिथून राम सुरुवात होती उच्चार, तिथून तो आधार. ध्वनी तो राम ओंकार आहे. राम राम पूर्णविराम आहे. ज्या बुद्धीला राम कळाला ते पूर्णविरामात जाऊन थांबते. रामात रामाला पाहणं, रामाशी संबंध होणं, रामाचं नाम घेणं, या 3 अवस्था आहेत. मला नाही समजणार, सांगू वेळाला बोललो. राम नाम है, राम होना ज्ञान है, राम आपके पास ज्ञान है. पांडुरंग हरी वासुदेव हरी. कोटी कोटी दंडवत. कोटी कोटी दंडवत माये. काय राम म्हणला तो माये. एक एक रोम रोम प्रफुल्लित झालं. उनको पहचानो. तेच करायचं माऊली. हाँ. चलो, टाइम झाला. राम राम. पुंडलिक प्रधान विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. हॅलो. आणि जिथं मनात नाही संकल्प तो शंकर. हो माऊली. नमस्कार. मनात नाही शंकर, तिथं शंकर. तो शंकर. तो तो संकल्प शंकर. होता माई. संकल्प शंकर, संकल्पने म्हणजे विकार. काही कळत नाही आपल्याला. मग तिकडे आता आता आले, धन्य झाले, नाले म्हणतेत ना. तुला पूर्ण केला म्हणावे तर ज्ञानप्पा म्हणतात निवृत्तीनं. एवढे ज्ञानी असून त्यांचं नावच ज्ञानी. माझ्या मंदिरात पूर्ण केलं. ईश्वरा मी सुख करण्याचं एक हातानं कार्य केलं. माऊली लिहिली म्हणून पूर्ण झाला. एक इच्छा होती. जो जीव जन्मतो, जो प्रारब्ध भोगत असतो, पण देहाचा संबंध टाकता येत नसतो. पुन्हा नवीन प्रारब्ध पडत असतं. ते प्रारब्ध थांबतं
पहिले भोगताना मन भोगत असतं, पण रामामध्ये असतं. पण जे बुद्धी रामात आहे ते प्रारब्ध काही करत नाही. ज्याला राम होता येतं तिथे जगत दिसत नाही. जो राम झाला त्याला पुन्हा जन्म नाही. साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. नाही माऊली, नमस्कार. साष्टांग दंडवत.